महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनम्। पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांना व्यासपीठावरून रक्षाबंधन पौर्णिमेच्या अनेक शुभकामनासहित सर्वांना प्रणाम आहे। एक एक संदेश देण्यासाठी, उपदेश प्राप्त करून देण्यासाठी हे सण आहेत, हे त्योहार आहेत। प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही आशय दडलेला आहे, एक भूमिका आहे, एक विचार आहेत। आपल्या इथली भारतीय विचारधारा प्रगट करण्याचं माध्यम हे सणवार आहेत। कधी रक्षाबंधन पौर्णिमा काही विचारांना व्यक्त करण्यासाठी माध्यम बनते, कधी पोळा, कधी पंचमी, कधी दिवाळी, कधी दसरा। हे सारे सण भारतीय विचारधारा व्यक्त करण्याचं माध्यम आहे। केवळ विचारधारा व्यक्त करण्यासाठी बनवलेलं माध्यम, परंतु जे माध्यम होतं ते आता मध्यम होऊन गेलेलं आहे। थोडी माझी मराठी कधी कधी समजून घ्यायला कठीण जाते। कधी माध्यमाला माध्यम ठेवलं असतं तर चांगलं असतं, पण आता ते मध्यम होत चाललंय। एवढंच नाही की ते मध्यमही राहिलं नाही, कधी कधी तर ते कनिष्ठ बी होऊन गेलं। पुन्हा ध्यान ठेवा, जेवढे काही सण आहेत, रक्षाबंधन पौर्णिमा असेल, नारळी पौर्णिमा ज्याला म्हणतात, गुरुपौर्णिमा असेल, वटपौर्णिमा असेल, आपल्या इथं प्रत्येक पौर्णिमेला एक विशेषता आहे। पौर्णिमेला अधिक करून विशेषता दिलेली आहे, कारण पौर्णिमा हे पूर्ण तिथी आहे। आणि या पौर्णिमेच्या सणामागे एकच कारण आहे की आपली भारतीय विचारधारा व्यक्त करण्याचं माध्यम हे सण आहेत। अधिक करून, विशेष करून पौर्णिमाच का बरं साजरी केली जाते, तर हे पूर्ण तिथी आहे। आणि याची विचारधारा अशी आहे की माणसाचं जीवन पूर्ण कसं होईल याच्या मागचा आशय आहे। पौर्णिमेचा आशय काय? आपल्या जीवनाला पूर्णता कशी येईल, असं एकच उद्देश आहे। प्रत्येक सणाच्या मागे दडलेला उद्देश आहे। म्हणून हे सण केवळ खाऊन पिऊन साजरं करण्यापुरते नाहीत, तर आपली विचारधारा व्यक्त करण्याचं माध्यम बनून येतात।
कधी गणेशोत्सव आहे, कधी दिवाळी आहे, कधी दसरा आहे, कधी पौर्णिमा आहे, कधी एकादशी आहे. साऱ्या तिथी विशेष, वार विशेष, पर्वकाळ विशेषता, या साऱ्या विशेषतेच्या मागं काय कारण आहे तर आपली ऋषीमुनीची विचारधारा व्यक्त करण्यासाठी हे माध्यम आहेत. बसले ना ध्यानात आपल्या? सण कशासाठी आहे? सणवाराचं एक कारण आहे, तिसरी बार सांगतो पुन्हा. परंपरेनं आलेली विचारधारा, एवं परंपरा प्राप्तम राजर्षयो विदुः. जी एक सुविचारधारा होती, संस्कृत विचारधारा होती, ते विचारधारेचा बार बार लोप होत जाते आणि तेव्हा तेव्हा हा समाज पथभ्रष्ट होत जाते. जेव्हा जेव्हा विचारधारेचा लोप होतो, परंपरेचा लोप होतो, तेव्हा तेव्हा हे समाज भ्रमित होत जातो, भरकटत जातो. त्याला संतांनी एक शब्द दिलेला आहे, आडराणी भरले जग. अशा समाजाला पुन्हा त्या विचारधारेला व्यक्त करण्यासाठी, समजून देण्यासाठी हे सण आहेत. परंतु दुर्भाग्यवशात असं झालेलं आहे की माणसं भरकटलेल्या समाजाला आपल्या योग्य दिशेला आणण्यासाठी विचारधारा व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून जे सण दिले होते, केवळ त्या सणामुळेच माणसं भरकटत चालले. तर आता करायचं काय? प्रश्न हे मोठा आहे. सगळ्यात मोठं उदाहरण बघा ना, विघटित समाज संघटित करण्यासाठी गणेशोत्सव हे त्याचा मुख्य उद्देश. कंटाळा येऊन गेला, सांगून बी ना ऐकून बी. ऐकून बी कंटाळा आला, सांगून बी कंटाळा आला. परंतु ज्याच्यासाठी ते होतं त्याच्याच विरोधात ते झालं. किती मुश्किल आहे आता. प्रत्येक सण रक्षाबंधन रक्षाबंधन रक्षाबंधन. आता जसं कुमारी यमुनानं सांगितले रक्षाबंधनाबद्दल, आता ते त्याच्यासाठी राहिलंच नाही. ते फक्त आणि फक्त कशासाठी राहिलं? फक्त आणि फक्त आता प्रत्येक सणाला बी एक व्यवसायाचं रूप मिळत चाललेलं आहे. जोवरी बरवा चाले धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. कशासाठी? आता त्याला एक व्यापारीकरण आलेलं आहे, त्याच्यामध्ये एक व्यवसायाचं रूप आलेलं आहे, एक धंदा होत चाललेला आहे. सणाचा बी धंदा, प्रत्येक गोष्ट आता धंद्यामध्ये रूपांतरित होत चालली. सप्ताह धंदा, सण धंदा, पर्वकाळ धंदा, तीर्थयात्रा धंदा, राजनीती तर सगळ्यात मोठा धंदा. हर चीज धंदा होऊन गेला. करायचं काय आता समाजानं? किती दुर्भाग्य आहे या समाजाचं. आणि परवापासून तर माझ्या लक्षात आले की हिंदू समाजामध्ये जवळजवळ 90% खर्च, धर्माच्या देवाच्या याच्या नावानं होणारा खर्च 90% व्यर्थ आहे. आणि मी असं पाहिलो की ह्या हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे मला एक नक्की कळालं की एवढा पागल समाज, एवढा दिवाणी समाज,
एवढा येडा समाज दुसऱ्या धर्मामध्ये नाही. का कळालं? कशामुळे कळालं? मी स्वतः या धर्मात जन्माला आल्यामुळे असं लक्षात यायला. आता खरंच एवढा समाज येडा कोणता नाही. बिलकुल येड्याचा बाजार सगळा. एकही काम फायद्याचं नाही, एकही विषय फायद्याचा नाही, लाभ नाही. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. आपण एवढे जे हे करत राहतो याच्यामध्ये हित काय आहे आणि हिताचा विषय नसल्यामुळे हे करण्यात उपयोग काय आहे करून. पण आपणाला ते माहीतच नाही की आपण का करतो हे. बस पीछे से आया आगे धकाया. वडिलांनी केलं बस आम्ही करत आलो. कुठलंच काही कळत नाही माणसाला. एकतर काहीच कळालं नसतं तर बरं होतं, नाहीतर सत्य काय आहे ते कळालं असतं तर बरं होतं. पण हे ना ते ना हे. आता परवा झाडं लावले ना तर प्रत्येक बाई मला विचारते, महाराज हे झाड राहावं का अंगणात? म्हणलं राहो. मग त्या फलाण्या माणसानं तोड म्हणलंय, त्याचे टंगडे तोड आधी, झाड राहू दे. कुठलंच काही कळत नाही. सगळं येड्याचा बाजार. आपल्या इतकं येडं कोणी नाही तुम्हाला सांगायला. दुसऱ्याला म्हणायची हिंमत नाही, आपल्याला म्हणाला. आणि इतक्या येड्याला सांगत बसणारा येडा महाराज एवढा दुसरा नाही. इतका येडा महाराज बी दुसरा नाही. कारण ते शाणे आहेत बिचारे दुसरे महाराज. कारण की ह्या येड्यापासून फायदा तर घ्यायलेत कमीत कमी. कोणता सांगून येते आता. पुन्हा तुम्हाला दुःखाची खपली काढल्यावानी होईल. हे कठीण आहे. शहाण्याचा खुराक होऊन बसले येडे. चलत राहते. हे बाजार आहे. कोणीतरी सावध होईल का? कोणीतरी जाग होईल का? सांगणारा तरी जाग होऊन सांगेल का? असा मोठा प्रश्न आहे समाजापुढे. जागृतीची एक ओळखण सांगितलेली आहे. यह जग जामिनी जाग ही जोगी परमारथी प्रपंच वियोगी. जाने ही तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा. यह जग जामिनी जाग ही जोगी. यह जग जामिनी मतलब ये जग ही रात्रि है. यामिनी का अर्थ क्या? रात्रि को यामिनी कहते हैं. यह जग जामिनी जाग ही जोगी. ए जोगी तू जागा हो. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. कौन जागा है?
जब सब विषय विलास विरागी, सभी विषय विलासों से वैराग्य जिसको होता है वो जागा है। रामचरितमानस। कौन जागा है? खाली आंखें फाड़ के बैठा है तो क्या जागा है? नहीं जागा, ते जागा आहे। जागृतीची ओळखन दासबोध, जागृतीची ओळखन ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्तपूर्ण अंतरापासोनी। जागृतीची ओळखन काय आहे? ओळखन अंतरापासून विषयाची विरक्ती झाली तर तो जागा झाला। एक गोष्ट आहे, आज देवापाशी आपण जे जे काही भक्ती करतो, देवाकडे येतो आणि देवाकडेच मागतो, देवाकडेच येतो आणि देवाकडेच मागतो। ते काय मागतो की जे देवापासून आपणाला दूर नेते तेच मागतो। आणि कोणाला मागतो? घ्या। आता समजा हे सरकलेलं आहे की बरोबर जागेवर आहे? एक बार विचार करा, याला काय म्हणावं? सर्कल आहे म्हणावं की ठीक आहे म्हणावं? देवापाशी येतो, देवाकडे मागतो आणि काय मागतो? जे देवापासून दूर नेते तेच मागतो। आता हे शानकी येडं म्हणा ना प्लीज एक बार। शानकी येडं बाहेर गेल्यावर नका म्हणू, येतं तर म्हणा। हे जागण्याचं लक्षण आहे। म्हणून कोणत्याही सणामागे केवळ एक राखी बांधली, आरती ओवाळली आणि एक साडी घेतली एवढ्यानं राखी पूर्ण होत? तुमचं जीवन पूर्णत्व कशात आहे? तुमच्या जीवनामध्ये एक विचारधारा ज्या सणाच्या मागे आहे, सण त्या विचारधारेला व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे। असं ज्या दिवशी तुम्हाला कळल त्या दिवशी प्रत्येक सण तुमचा साजरा होईल आणि प्रत्येक सण तुमच्या फायद्याचं राहील, लाभाचं राहील। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। काय करणार? म्हणून हे जे सण आहे एक निमित्त आहे। बाकी तर नित्य सणच आहे। एकदा जर आपणाला त्या विचारधारेमध्ये जर आपण प्रवाहित झालो अथवा त्या विचारधारेला आपण अंमल केलो म्हणजे आपल्यासाठी नित्य दिवाळी आहे। मी अविवेक काजळी माऊलीची ओवी आहे। फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। एक दिवसाची नाही, कोणती दिवाळी? निरंतर। आणि त्यालाच नामदेवरायांनी आपल्या अभंगात व्यक्त केलंय, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। योग्यांना रोज सण आहे, जे योगी झालेत। आणि योगी म्हणजे जे जागी झालेत ते योगी, आणि जागी म्हणजे जे विरक्त झालेत ते जागी, जे जागी झाले ते योगी, आणि जे योगी आहेत त्याला निरंतर दिवाळी आहे। म्हणून संतुष्टम सततम योगी, संतुष्टम सततम, सतत योगी संतुष्ट आहे। वित्तम तेन विनोदय चित्तम,
एल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम. जगद्गुरु शंकराचार्य. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जगाकडे पाहिलं आणि सांगितलं की हे जग मूढमती आहे, वाहून गेलेलं जग आहे, अडराणात गेलेलं जग आहे, भ्रमित झालेलं आहे, भरकटलेला समाज आहे, पागल समाज आहे. याला कोण नीट करेल? एवढ्यांना औषध कुठून देणार? एवढ्याला एर्रागड्डामध्ये गोळ्या कुठून पुरवठा करणार? सगळा येडा समाज. कधी संतांनी याला वेडात काढलंय तर कधी या जगाशी लागलं वेड. कधी समाजाला येड्यात काढले संतांनी तर कधी बहिऱ्यात काढले बहिरा, तर कधी आंधळा सांगितलंय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. कधी काही तर कधी काही, कधी आंधळ, कधी बहिर, कधी येड. आपणाला वाटत नाही की आपण येडे आहोत. का वाटत नाही तुम्हाला सांगतो. एक बारची घटना आहे. एक येड्याचा दवाखाना होता. त्या दवाखान्यामध्ये सगळे येडे 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 जमा झालेले, जसं आता सत्संगमध्ये आपण जमा झालो. नाही म्हणजे येडे नाही तुम्ही, सांगा. आणि त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान भारताचे ज्यावेळेस नेहरूजी होते ते त्यांना पाहायला गेले, भेटायला गेले. गेल्यावर नेहरूजीचं वेशभूषा हे येडे नव्हते आणि गेले कुठं? येड्याच्या दवाखान्यात. तर ते सगळे येडे हसायला सुरू केले. बघून यांना हसायला सुरू केले. नेहरूजीने विचारलं की म्हणले काय झालं, तुम्ही का हसता मला? तर ते म्हणले आमच्या दवाखान्यात, आमच्या माणसामध्ये, आमच्या या सगळ्या समाजामध्ये तुमच्यासारख्या येड्याला येण्याला कोण संधी दिली, कोण अवकाश दिला? कोण म्हणाले? याचं कारण काय? येड्यांची संख्या जर अधिक झाली तर ते शाणे होतात आणि शाण्याला येड करतात. आज तेच परिस्थिती आहे जगामध्ये. बोले दीवाना अपने पास कई को आया, हंसने लगे हो, सब दीवाने हंसने, क्योंकि सब एक जैसे थे और ये अकेला जरा हटके था. जो कोई हटके रहेगा उसको ये समाज दीवाना बोलेगा, क्योंकि सब दीवाने एक हो गए. सगळ्या दिवाण्याचं एक संघटन झालेलं आहे. आता हे संघटन एवढं मजबूत झालंय की शाण्याला येड्यात काढल्याशिवाय राहत नाही. आणि हे कधीच कोणाचं ऐकणार? आपलंच खरं आहे. कारण आपण हजार लोक तेच करालो. हे एकटं सांगायला हे खरं असेल का? हे शक्य नाही, हे खोटं आहे. अशी परिस्थिती झाली. आणि तसं इंग्रजीमध्ये एक शब्द बी आहे, मेजॉरिटी इज लॉ. म्हणजे ज्याची मेजॉरिटी होईल तेच कायदा होईल, कानून बनेल. मग ते मूर्खाची असो शण्याची असो, मेजॉरिटी झाली ते कायदा. तर आज जे परमार्थ जे चलाला आहे हे कशामुळे? मेजॉरिटीमुळे चलाला आहे. येड्याचा बाजार अजून वाढत चाललाय. कशामुळे? मेजॉरिटीमुळे वाढत चाललाय. हे लोक म्हणतील की सत्संग सांगालय की काय सांगालय. आता काय सांगू तुम्हाला. आता म्हणून खूप कठीण परिस्थिती चाललेली आहे. कठीण परिस्थिती चाललेली आहे. तर प्रत्येक कठीणाईला कारण आहे आपलं अज्ञान, येडेपणा.
आणि असावधानपणा. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा. शब्द खूप महत्त्वाचे आहेत, भगवद्गीतेचे शब्द आहेत. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. भगवान सांगतात अर्जुनाला, अनपेक्ष म्हणजे कुठलंही कार्य करीत असताना अपेक्षारहित कार्य करणं, ते कर्म त्याला बंधन होऊ शकत नाही, बांधू शकत नाही. बांधतंय कोण? कर्म नाही बांधत. कर्मफळाची अपेक्षा माणसाला बांधतीया, कर्म बाधत नाही, बांधत नाही, बाधतही नाही, बांधतही नाही. अनपेक्ष. आणि त्याच्या पुढे सांगितलं की शुची. शुची शब्दाचा अर्थ आहे वरूनही शुचिता, पवित्रता, आणि आतूनही पवित्रता. अनपेक्ष आणि हे शुचिता. आणि त्याच्यानंतर आपण ठीक करतो का, आणि आपण करीत असताना काय काय अडचणी आपल्या जीवनात याल्यात याच्यासाठी सावध राहणं, यासाठी दक्ष शब्द आलेला आहे. अनपेक्ष शुचिर दक्ष. आता भक्ती सगळीच करायलेत पण दक्षता नाही. दक्षता आपल्या जीवनातून निघून गेली. दक्षता जेव्हा गेली तेव्हा शुचिता जाती, शुचिता गेली की अनपेक्षता जाती, सगळा स्वार्थ भरून जाते लबालब. आणि शेवटी एवढं करूनही पदरात काही पडत नाही, फुक्कट जाते परमार्थ, व्यर्थ जाते परमार्थ. केल्यासारखाच वाटते पण काहीही मिळत नाही. रात्री कोल्हारीला सत्संगमध्ये एक विषय सांगितलं, कोणतंही काम केल्यानंतर त्याच्या मागे हित पहा, त्याच्या मागे प्रयोजन पहा, त्याच्या मागे परिणाम पहा, त्याच्या मागे परिवर्तन पहा. तर तेच काम करा की ज्याच्या मागे हे 4-5 गोष्टी आहेत, तेच काम करा, तेच काम करा. आता आपण बिना कामाचं सगळं हिंदू समाज, मी एक उदाहरण सांगतो, जास्त लांबवत नाही. आता सध्या मॅरेज डेचा जास्त बोलबाला आहे. तर त्या मॅरेज डेचं मागे परिणाम, परिवर्तन, प्रयोजन उठून सांगा कोणी बी. मी तुम्हाला अनुमती आहे माझी, कोणी उठून सांगा. मॅरेज डेमुळे प्रयोजन काय, परिवर्तन काय, परिणाम काय, सांगा कोणी बी. वेळ देतो तुम्हाला. कोणीच नाही सांगणार. मग हे कशाला करता तर ते बी माहीत नाही, काहीच माहीत नाही. त्याच्या मागे असा परिणाम आला असता. मला वाटते की मॅरेज डे केल्यानंतर जसं 60 वर्षामध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर षष्टीपूर्ती करतात लग्नाची, है ना. 50 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव करतात. तर ते केल्यानंतर मला असं वाटते की 50 वर्षामध्ये मॅरेज डे केलं तर त्याची जवानी वापस यावं त्या दिवशी. वय कमी व्हावं त्या दिवशी, त्याचं असं माघारी यावं. तर मी स्वतः त्याला छूट देतो की मॅरेज डे करा. कशासाठी करता म्हणलं तर फक्त पागल असल्यामुळे करता आम्ही, याचा दुसरा काही जवाब आमच्याकडं नाही.
कशामुळे करता? फक्त पागल असल्यामुळे करता, दुसरा काही अर्थ नाही. लाखो रुपये, करोडो रुपये निरर्थक माणसं हिंदू समाजातले घालतात, आणि एक 10 झाडाला तुम्ही काठी लावा वाचवा म्हणलं तर एक 10 रुपये कोणी लावत नाहीत. हे पागल की शहाणे? ज्याच्या मागे हित आहे, ज्याच्या मागे कल्याण आहे, ज्याच्या मागे उपकार आहे, ते काम आम्ही करतच नाही. शाणे की येडे? आज फक्त येडे की शाणे एवढंच समजून जायचं, नाही की नाही, दुसरं काहीच नाही. काय होते त्याच्यानं? मॅरेज डे केल्यानं असं व्हायचं होतं की मॅरेज डे केलेल्या दिवशी पांढऱ्या केसाचे काळे झाले असते तर हरकत नाही काही करायला. विनाकारण आहे, ज्याला काहीच अर्थ नाही असे निरर्थक काम 90% आहेत. 90% विनाकामाचं. आता राखी म्हणजे राखी, 2 रुपयाची बी राखी, 5 रुपयाची बी राखी, पण जेवढी भारी राखी तेवढी भारी साडी. आता राखी बांधून घेणाऱ्यालाही काही मिळत नाही आणि बांधणाऱ्यालाही काही मिळत नाही. फक्त मिळतंय कोणाला तर व्यापाऱ्याला मिळतंय. राखी विकणारा व्यापारी, साडी विकणारा व्यापारी. मजा कोणाची? तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये? हिंदू समाज गैरादी समाज, हिंदू समाज गैरादी समाज. मला तर वाटतं एक दिवशी मला मारतेत लोक. नक्की मारते. मार्जकोर प्रवचन करतो एक दिवशी, बस मारलं की बंद. एवढा गैरादी समाज माझ्या नशिबाला का आला असेल. दुःख वाटते हो कधी कधी. वाईट वाटते की एवढं पागल लोक कसं असेल. सांगा किती अपराध आहे आपला, किती निरर्थकपणा आहे आपल्या जीवनामध्ये. आणि अपेक्षा सुखाची करता आपण. शक्य आहे का? आपण बदलतच नाही, आपल्यामध्ये परिवर्तनच होत नाही. काय करणार? असे निरर्थक कामं आपल्यातले कमी होतील त्या दिवशी आपलं जीवन, आपला संसार देवानं खूप चांगला दिलेला आहे हो. आपण हातानं बिघडून टाकलेलं आहे. आपण हातानं बिघडलेला आहे, विनाकारण बिघडून टाकलेला आहे. काहीच कळत नाही. आता सध्या हे महालक्ष्म्याचं एक आलंय आता जवळ. पूर्वीच्या काळामध्ये राशी, धान्याच्या राशी ठेवून पूजा करीत होते. आता ते राशी राहिल्या नाहीत. आता राशी राहिल्या नाहीत. आता फक्त आणि फक्त केलं तर बरं आहे, नाही तर न केलं तर त्या घरातल्या माणसाला फाशी करावंच लागते. आता राशी नाही, आता राशीची पूजा करायची. सगळा डुप्लिकेट मामला, सगळं प्लॅस्टिकचं सगळं जमा करायचं आणि त्याची पूजा करायची. आत्ता शास्त्रामध्ये तर असं आहे की प्लॅस्टिकच्या वस्तूला पूजाविधीमध्ये निषेध मानलेला आहे. आणि तुम्ही जास्त काय राहते तुमच्यापाशी? प्लॅस्टिकच राहते. प्लॅस्टिकची फुलाची हार बी घालू नये, निषेध आहे. रात्री सांगून गेलो कोल्हारीमध्ये की बुटापासून ते ताटापर्यंत प्लास्टिकच आहे. बुटापासून ताट म्हणजे जेवायचं, बुटापासून ताटापर्यंत सगळं प्लॅस्टिकच आहे. ज्याच्यामुळे हानी आहे, ज्याच्यामुळे विनाश आहे, ज्याच्यामुळे आरोग्य ठीक राहत नाही, ज्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि देवाला म्हणतो की देवा, लक्ष्मी माता सुखाचं ठेव, तुला प्लास्टिक वाढवून ठेवतो तुझ्या. काय करावं? पूजा करू नये असं नाही, पण कशी करावं हे नाही.
ज्ञानच नाही राहिला. पुरा व्यापाऱ्याची मजा आहे. लक्ष्मी आल्या तर व्यापारी, सण आला की व्यापारी खुश. आपल्या एक सांगा काय मिळतंय? आनंद मिळते ना तुम्हाला. मग आनंद जर मिळत असेल तर मग लक्ष्म्या उतरल्यावर किरकिरी काऊन करावं घरात? होऊ नये ना पुन्हा. फक्त आनंदाचं एक सोंग आहे. आनंद मिळाला नाही, सुख मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. वाचा, याच्यातून वाचवा आपणाला. आपणाला कोणी मारत नाही. काळ मारणा गेलाय, विरोधी मारणा गेलेत, दुश्मन मारणा गेलेत, आपले शत्रू मारणा गेलेत, विधर्मी मारणा गेलेत. फक्त आणि फक्त आपलं अज्ञान आपणाला मारून टाकत चाललंय. वाचा, वाचा, त्याच्यातून वाचवा आपणाला. कोणीच मारणा गेले तुम्हाला, आपणच आपणाला मारत चाललो. आपलं पाप आपणाला मारालंय, आपलं अज्ञान आपणाला मारालंय, आपला मूर्खपणा. माझा मीच झालो शत्रू, काहीचे पुत्रदारा काहीचा मित्रू, कासे आघातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणाय. वाचवा, आपल्या आपणाला वाचवा. करा लक्ष्मी बसून रात्रभर जागर करा, नामस्मरण करा. ओम नारायणाय नमः जप करा. लक्ष्मी प्रसन्न होते नारायणाचा जप केल्यानं. नारायण हरी, नारायण हरी, मुक्ती मुक्तिचारी नित्य नेमणामी, ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जप करा. हे नाही जमत आपणाला. फक्त डेकोरेशन वाढवायचं आणि हे बाया बघायला जातात ते लक्ष्म्या नाही, कोण जास्त सजवलंय. तुला काय मिळणार आहे बघून? तेवढंच. तर हे प्रत्येक सण जे आहे, आपलं जे अस्तित्व आहे, जे वास्तविकता आहे, जे वस्तुस्थिती आहे, त्याचा लोप होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जीवनामध्ये सुख मिळणार नाही, दुःख आल्याशिवाय राहणार नाही. हे पक्की गोष्ट आहे, समजून घ्या कृपया. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे. मी सांगतो की तुम्हाला घरी बनवलेली राखी असेल तर बांधा, नाहीतर बांधू नका. तर सगळ्यांनी झाडं तर लावलेत ना आपल्या इकडं, आणि इकडलं मिळून 27,000 झाड लावलेली नोंद मिळालेली आहे. 27,000. आणि काही लोकांचे प्रश्न आहेत की महाराज झाडं तर लावलेत पण येतात का? हे हप्पीशी लोकांच्या तोंडात काय टाकावं? अरे बाबा, ते आजपर्यंत वेगळं होतं. ते सरकारी काम होतं, ते पैशासाठी लावलेलं झाड होतं. आता पैशासाठी नाही, आता पर्यावरणासाठी लावलेलं झाड आहे. आता हे भक्तांनी लावलेलं झाड आहे, सेवा म्हणून लावलेलं झाड आहे. आता पैसा म्हणून नाही लावाय. तुम्ही तुमच्या घरी झाडं लावलं पैशासाठी लावलं का? नाही ना. मग ते झाडं येतात. पैशासाठी लावलेलं, पैसे आले, झाड गेलं. असले करोडो झाडं दरवर्षी लावतात आणि दरवर्षी जातात. पण तुमचे झाडं जाणार नाहीत. कदाचित गेले 10-5% जातील, जास्तीत जास्त येतील, कमीत कमी जातील. तर पुढच्या वर्षी अजून लावा, झाडं लावा. खांडावया घाऊ घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. हे वृक्षाची महिमा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, त्याच्या मागं प्रयोजन आहे. नेहमी सांगालो मी, महादेवाला पाणी घातल्यावर वैयक्तिक स्वार्थ साधू शकतो. झाडाला पाणी घातलं तर सार्वजनिक लाभ होतो.
महादेवाला पाणी घातलं तर स्वतःचा लाभ होऊ शकतो, ज्यानं घातलं त्यालाच महादेव काहीतरी देईल. आणि झाड वाचविलं तर स्वतःलाच देते का सगळ्याला देते? मग कोणतं श्रेष्ठ आहे? आता काम साधना कोणती चांगली आहे की नाही? चांगले सगळ्यासाठी करणं परमार्थ आहे आणि स्वतःसाठी करणं स्वार्थ आहे. पण आपणाला जे करायचं आहे ते परमार्थ करायचं आहे. काही लोकांना झाड लावणं म्हणजे एक सामान्य गोष्ट वाटायली की हे काय आता हे नवीनच काढलंय, हे कुठं महाराजाचं काम आहे का? नाही काय चोरं लावतात काय झाडं? एकानं तर म्हणलं की झाडं लावल्यानं कुठं धर्माचं रक्षण होते काय? मग कशानं होते? पियाला सुरू कर, धर्माचं रक्षण होतं. गैरवादी समाजामध्ये काय सांगावं, गैरवादी समाजामध्ये कधी कधी कंठाळा येऊन चाललेला आहे. कधी कळलं या समाजाला? काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हे आंधळे लोकांना कधी डोळे येतील, कधी दृष्टी येईल, याची चिंता आहे. साधू संतांना चिंता आहे त्याची. ठीक आहे, जाता जाता थोडंसं रामायणातला थोडंसं एक भाग स्पर्श करून जातो. भगवान श्रीराम त्यांचं जे काही धनुर्विद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, मल्लविद्या अशा अनेक प्रकारची जी विद्या शिकलेली होती त्याचं प्रदर्शनी झाली. प्रत्यक्ष कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर राजा दशरथानं गुरुकडे आपला एक अभिप्राय, आपला एक प्रस्ताव घेऊन गेला की आता रामाला राज्य द्यावं असं वाटालंय. राम समर्थ आहे, राम पुरुषार्थी आहे, राम पारंगत आहे, राम दक्ष आहे, राम गुरु आज्ञेचं पालन करणार आहे, राम पितृ आज्ञेचं पालन करणार आहे, राम समाजाचं मन समजून घेणार आहे. अशा अनेक गोष्टी वशिष्ठ महाराजाकडे प्रस्ताव घेऊन गेला दशरथ राजानं. प्रस्ताव मान्य केला गुरुने. अष्टप्रधानांना बोलून घेतलं, त्यांची बैठक घेतली, तारीख ठरली, राज्याभिषेकाचा वेळ निश्चित केला. गावामध्ये आनंद पसरला, वातावरण आनंदाचं होतं. जिकडे तिकडे गुढ्या उभारल्या होत्या, नगरीची शोभा वाढत चालली होती. कथा, कीर्तन, गीत, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम अयोध्या नगरीमध्ये ठेवले होते. ऋषी मुनी, देवी देवता, राजे महाराजे राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करत होते. अयोध्येमध्ये गर्दी वाढत गेली होती. एवढा मोठा सोहळा, सगळ्यांचं सहयोग, सगळ्यांचं सहानुभूती, सगळ्यांचंच मत रामाला राज्य देण्यामध्ये स्वीकार्य होतं. हे सगळं निश्चित झालं आणि एवढ्यामध्ये इंद्र ब्रह्मदेवाकडे आले आणि इंद्रानं सांगितलं की म्हणले, ब्रह्मा, ज्या कामासाठी राम अवतीर्ण झालेले आहेत, धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा संहार करण्यासाठी, आता जर रामाचं राज्याभिषेक झाला तर हे अयोध्या सोडून जाणार नाहीत आणि राक्षसांचा मृत्यू होणार नाही. कारण की सगळे देवता रावणाच्या ताब्यात होते. रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. साऱ्या देवतेला चंद्र सडा टाकायचं काम करत होता. तर कोणी खंडोबा
दाढी करायचं काम, रावणाची दाढी करायचा खंडोबा. हे तुम्ही देव म्हणता की नाही, खंडोबा ते दाढी करायला होता. ते बी रोज दाढी करावं. थोडं बी जर वस्त्रा लागला तर ठोकत होता रावण त्याला, खंडोबाला. असं सटवी त्या रावणाच्या इथं बाळंतपण करायला नर्स म्हणून काम करत होती. काय म्हणतात त्याला, नर्सच घे. हां, नर्स म्हणा, दाई म्हणा. अग्नी कपडे धुवायला वरटी म्हणून काम करत होता. अग्नी. वायू रोज त्याचं अंगण झाडायचं काम करत होता. बघा आता लांबन नको, हे सगळे देव तिथं काम करत होते. एक देव सांगतो तुम्हाला, गणपती रावणाचे गाढवं राखायला होता. कोण? गणपती. मला तर वाटायलंय आता बी गणपतीला काम गाढवं राखायचंच आहे. आता बी आहे की नाही. आता गणेश यायला ना, गणेश तर काय काम, आता बी गणपतीकडे कोणतं काम आहे? अजून बी त्याचं काम सरलेलं नाही. त्या रावणाच्या काळात बी तेच केलं बिचाऱ्यानं, आणि आज बी त्याच्या मागं तेच काम. तर ते गाढवं राखत होता गणपती. हे सगळे कामं देव लोक त्यांच्या हाताखाली होते. थोडंही चुकलं तर मार देत होता, दंड देत होता त्यांना, असा रावण. आणि जेव्हा सिंहासनावर बसायला जात होता तेव्हा 9 ग्रह, हे सगळे शनी, राहू, केतू, जे बी 9 ग्रह आहेत, हे सगळे पायऱ्या होत्या त्याच्या. एकावर असं चढून चढून पालतं घालून त्याच्यावर तुडवून जाऊन वरी बसत होता. कोण? रावण. आता रावणा एवढा कोणी आहे जगात? आपला एवढा आहे रावण? रावणासारखा कोणीच नव्हता. आणि ते इंद्राला हे काळजी होती की सगळे देव गुंतून आहेत, रावणाच्या ताब्यात आहेत, त्याला सोडविण्यासाठी राम आलेले आहेत. आणि रामच जर गुंतून गेले त्या अयोध्येमध्ये, राज्याभिषेक झाला तर हे देवायला कोण सोडेल. म्हणून ह्यानं घरानं घेऊन त्या ब्रह्मदेवाकडे गेला. म्हणले, ब्रह्माजी कुछ तो भी करो. मग ब्रह्माजीनं सांगितलं की विकल्पाला बोलून घेतले. विकल्प म्हणजे मनामध्ये बदल करणारा स्वभाव, त्याला काय म्हणतात? सगळं उलट दाखविणारा, विपरीत भाव पैदा करणारा जो काही स्वभाव आहे त्याला विकल्प म्हणतात. विकल्प आला आणि म्हणले, तुला अयोध्येला जायचं आहे. ते म्हणला, कशाला? राम राज्याभिषेक करायला? नाही, राम राज्याभिषेक बंद, कॅन्सल करायला जायचं आहे तुला. ते म्हणले, मजा न होय न हो. थरथर करला विकल्प, मी जाऊ शकत नाही. कसं काय जाऊ शकत नाहीत? राम नाम जरी घेतलं तर मला मरून जावं लागते, आणि मी तिथं प्रत्यक्ष रामापाशी मी कसं जाऊ? आता अयोध्यामध्ये राम आहे. ते म्हणले, ठीक आहे, तो रामापाशी जाऊ नको, पण अयोध्येत तर जाशील? नाही म्हणले, त्या नगरीमध्ये प्रवेश करत नाही मी. म्हणले, ठीक आहे, नगरीच्या बाहेर तर थांबशील? आता नाइलाज आहे, ब्रह्मदेवाची आज्ञा आहे. विकल्प म्हणला, ठीक आहे, नगरीच्या बाहेर राहील. मग जे नगरीच्या बाहेर कोणी येईल त्याच्यामध्ये तू घुसायचं आणि त्याच्या द्वारेमध्ये जायचं. विकल्पाला मजबुरीनं तिथं जावं लागलं. गेला विकल्प, हिवऱ्याच्या झाडावर बसला. हिवऱ्याच्या विकल्प बसून राहिला असा. आणि त्याच हिवऱ्याच्या झाडाजवळ एक वनस्पती आहे, त्याला आज आपण नागफडा म्हणतो ना, कलिंग, काय कलिंग फळ असं काहीतरी म्हणतो शास्त्र. ते हिवराच्या झाडाजवळ होतं. आणि गावामध्ये
रामराज्याभिषेक सोहळा वातावरण बनलेलं होतं आणि ती मंथरा गावाच्या बाहेर वॉकिंगला आली होती. कशाला? वॉकिंगला गेलते. जरा सांभाळून जात जा कोणी गेलं तर. चांगली होती म्हातारी, सज्जन होती, तिने बी खुश होती. गेली वॉकिंगला जाता जाता ते लाल फळ दिसले, ते कलिंग फळ. म्हणली हे सुंदर फळ दिसालंय, हे खावं म्हणली. तर ते वरी बसून होतं झाडावर. ते म्हणला हे फळ खायला आपण फळात जाऊ. आता झाडावरून उतरलं, त्या फळात बसलं आणि ते फळ खाल्ली की तिच्या हृदयामध्ये विकल्प शिरला. जसा विकल्प शिरला की हिचं डोसकं बिघडलं. तन 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 करीत गावात आली, रुसून बसली, डोळे गरगर फिरू लागली. BP शुगर तपासलं तिचं. म्हणले हे तर सगळं ठीक आहे, बरोबरच आहे. झालं काय? हिचा रोग कोणालाच माहीत नाही. कैकईची लाडकी दासी होती. कैकई म्हणली काय झालं बाई तुला? हे दवाखाना, त्या दवाखाना, ते डॉक्टर, हे डॉक्टर, भानगडी केली पण ते काही कमी होईना गेलं. ते म्हणली दवाखान्याचं नाही येडी, तू मूर्ख आहेस म्हणे. राणीला म्हणली. ते म्हणली कसं काय मूर्ख? तुला कळतं का म्हणे असं असं झालंय. रामाला राज्य देणार आहेत, आता भरताला त्याची सेवा करावं लागते, दास व्हावं लागते, आणि तुला दासी व्हावं लागते. आता कोणाची? राणीची दासी व्हावं लागते आता तुला. आता सीता राणी होते आणि आपल्याला सगळ्या तुम्हाला दासी व्हावं लागते. आता मूर्ख आहेस म्हणे. ती म्हणली असं म्हणू नको माझ्या रामाला. नाही नाही नाही, तुला कळत नाही म्हणे. मग तू तसं ऐकत नाहीस ना, मी प्राण त्याग करते म्हणले. पाय घासीत निघाले तिकडं. काही काय केली, थांब प्राण त्याग करू नको बाई, काही बी माग, काही बी हे कर, परंतु असं करू नको म्हणून तिला धरली जवळ आणि असं करू नको माय म्हणून आलिंगन दिली त्याला. आलिंगन दिल्याबरोबर विकल्प म्हणला हेच मोका. खो खेळल्यावाने तिच्यातून निघाला, कैकईत घुसला. कैकई बिघडली. म्हणले हो बरोबर आहे ग तुझंच. एकाच मिनिटामध्ये तुम्हाला बदलायला वेळच लागत नाही, फक्त बदलणारा पाहिजे. आत्ता हे बाया आहेत ना, याला फक्त बनविणार पाहिजे. 10,000 रुपये काढतात बाई, एक बाई काढते. फक्त बनविणार पाहिजे. तुम्हाला भेटत नाही म्हणून तुमचं बरं आहे, नशीब आहे चांगला. काही बिघडली, काय करणार आता? काही बिघडल्यावर म्हणले हो ग, पण हे रामाला राज्य देऊ नये, भरताला द्यावं, पण सांगायचं कसं, करायचं कसं? म्हणजे एक उपाय आहे. तो 2 वर मागून ठेवलेले आहेत ना राजाला. हा हो, काय शानी आहेस ग तू. लगेच त्याच्यावरून सोनं चांदी ओवाळून टाकली कैकईनं. एवढी आयडिया देणारी दासी कोण मिळणार? खरोखर आहे म्हणे. असे ते 2 वर आहेत म्हणे. त्याच्यामध्ये एका वरामध्ये भरताला राज्य माग आणि दुसरं वर रामाला वनवास मागून हे काम खतम. दासी किती शानी आहे असं त्या कैकईला तयार करून ठेवली. आता पुढच्या सत्संगमध्ये बघूत आपण राखी बांधल्यावर काय काय होते आणि मग रामराज्य कसं होते, तिथून रामाचा वनवास कसा होते, असं थोडं कथा आपण पाहूत. बाकी सूत्रात्मक चर्चा आपली असेल. आणि म्हणून रक्षाबंधन पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभकामना आहेत. चांगल्या पद्धतीनं शक्य असेल तर ऐकून जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये दक्ष राहून सगळे कामं करीत जा. दक्ष राहा,
आणि वृक्ष सांभाळा. सध्याचं काम तुमच्याकडं कुठं कुठं झाडं लावलेत त्याच्यावर ध्यान द्या. सगळ्यांनी ध्यान द्यायचं आहेच. आता सगळ्यांचं लक्ष झाडाकडे वेधलेलं आहे. हे पहिल्यांदाच आपण वृक्षारोपणाचं काम असं सार्वजनिक पद्धतीनं हाती घेतलेलं हे पहिल्यांदाच काम आहे. आतापर्यंत सरकारी हे कार्य चालत आलेलं आहे. समाजातून असं कोणी केलेलं नव्हतं, परंतु आता काळाची गरज म्हणून सर्वांनाच ते पटलेलं आहे. सर्वजणच ते करालेत. तर खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आणि शिस्त आज कालच्या रविवारी सांगितल्यामुळे आज महिला मंडळीने जागामध्ये ठेवले नाहीत, आपल्या आपण सरकून बसलेत, त्याबद्दल तुम्हाला व्यासपीठावरून धन्यवाद देतो. असं दर रविवारी दुसऱ्यानं सांगायची पाळी येऊ नये असं तुम्ही ध्यान ठेवा. आपल्या आपण सरकून पुढे सरकून बसत जा. दुसऱ्यानं सांगल्यावर राग बी येते ना, ह्यानं कोण सांगणार म्हणून. आणि त्या चौकटीवर कोणी आडवं बसू नये कोण्याही महिलांनी, असं सगळ्यांना विनंती आहे. कारण मागे पाठीमागं बसणाऱ्यांना आडवं होते, त्यांनाही वाटते की महाराजाला बघावं आपण, ऐकावं, असं त्यांची इच्छा राहते. त्याच्यामुळे असंही कोणी करू नये याचं ध्यान ठेवा. सांगणार कोणी असेल तर ते आपल्यासाठीच सांगते याचं बी ध्यान राहू द्या. रागावू नाही कोणावर आपण. शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख, मनोनी शांती धरा उतराल पैल तिरा, असं एक अभंग आहे नाथ महाराजांचा. तर हे खूप धन्यवाद आहे आपल्या सर्वांना. येणाऱ्या काळामध्ये अजून खूप काही आपणाला कामं करीत राहायचे आहेतच. तर काही सूचना आहेत का? बाकी काही सूचना काही नाहीत. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान, सद्गुरुदेव भगवान. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. हरिओम. रामकृष्ण हरी. दिनांक 18/8/2024 वार रविवार. सत्संग क्रमांक 997. गेल्या 20 वर्षापासून आपला इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सत्संग सुरू आहे. 997 झालेले आहेत. आणि याचा आपण मोठा कार्यक्रम बापू 1000ला करायचे की 1008ला आपण निर्णय घेऊन करू कार्यक्रम. 1000ला 1000 सत्संग झाले की सप्टेंबरमध्ये हे आपल्याला मोठा कार्यक्रम येतो. तिथी शुक्ल पक्ष चतुर्दशी आणि आजच्या महाप्रसादाचं नियोजन आहे जलदा गावकरी मंडळी. धन्यवाद. दिनांक 25/8/2024 येणारा रविवार अंकुश मुरकुटे मन्नूरकर यांच्या महाप्रसादाचं नियोजन आहे. आणि आपण आतापासून सनातन धर्म सेवा समिती बापूच्या नेतृत्वामध्ये चालत आलेले कार्यक्रम करून सोडून द्यायचं नाही. आपण परत अजून त्याच्यावर थोडं ध्यान द्यायचं आहे. तसं त्याच प्रकारे 25/8/2024 वार रविवारी चिंचोली येथे युवतींचं किशोरी यांचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. 5 गाव जलदा, धरमपुरी, चिंचोली, नळेगाव असे 4-5 गावचं शिबिर 25 तारखेला आहे. तर युवती आपले जे शिक्षिका असतील त्यांनी लक्षात घेऊन सर्वाला सांगून ते शिबिराचं नियोजन करून घ्या. आणि परत त्याला बोलून तुम्ही काय ते नियोजन त्याचं लावायचं आहे. आपल्या इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी 8:30 ते 10:30 ह्या टाईम वेळेमध्ये रामविजय ग्रंथाची पोथी लावलेली आहे. बाजूला कोणी आपल्याजवळ कोणी असतील त्यांनी संध्याकाळी पोथीला पण यायचं आहे. रामकृष्ण हरी. निवेदन संपलं. गुरुदेवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. ओवाळी तारती फेरी चुकवी 84ची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. पंचारत्या पंचप्राणाच्या लाविला ज्योती.
पंचारत्या पंचप्राणाच्या लाविल्या ज्योती ओवाळी तारती मनोरथ पूर्ण करे गुरुमूर्ती मनोरथ पूर्ण करे गुरुमूर्ती आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची सगुण निर्गुण गेले अवगुण सर्व लयासी सगुण निर्गुण गेले अवगुण सर्व लयासी सर्व उपाधी माया अवघी गेले जीवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची सोहम रूप सोहम ज्योत सद्गुरु अविनाशी सोहम रूप सोहम ज्योत सद्गुरु अविनाशी जिकडे पाहे तिकडे माय माऊली माझी काशी आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची झाले समाधान पाहून ब्रह्ममूर्तीसी झाले समाधान पाहून ब्रह्ममूर्तीसी गुरुपंताचा दास वंदे सद्गुरु चरणासी आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवाळे मने नम विठ्ठल रुक्माई ठोपा रुक्मा विठ्ठल ब्रह्ममुरारिसुराचितलिङ्गं निर्वलभाषितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं त्रहत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवमुनिप्रवराचितलिङ्गं कामदहनकरुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशकलिङ्गं त्रहत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं त्रहत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसुयज्ञविनाशकलिङ्गं त्रहत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं